श्रवणम कीर्तनम नवदा भक्तीमध्ये अर्चनम वंदनम विष्णू पाद सेवनम शेवटची पारी आत्मनिवेदनम. जसं भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलं सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणम व्रज. तसंच नवदा भक्तीतले 9 सोपान श्रीरामानी आजच्या ध्यानात शबरीबद्दल उल्लेख आला. श्रीरामाने शबरीला सांगितलेलं आणि श्रीकृष्णाने उद्धवाला तेच सांगितलं शेवटच्या दिवशी त्याच्या आपल्या अवताराच्या चरित्राच्या. तर श्रवणाचं महत्व आहे. ऐकूनच कानांनी जो पहिले जातो ते पक्क राहतं. आणि जितकं ऐकलं मग बघितलं अजून कृतीमध्ये आणलं करून पाहिलं. आय हिअर विसरलो जरी आय हिअर अँड आय फॉरगेट, आय सी अँड आय रिमेंबर अँड आय डू अँड आय अंडरस्टँड. तर इथे आपण नुसतं ऐकण्यापेक्षा का बरं एकत्र होत आहे, कारण जितकं आपण बिहेवियरमध्ये आपल्या आणलं तितकं लक्षात यायला लागतं. तर जसं आजच्या ध्यानात म्हटलं विवेकेपणे देहीपणे मुक्ती भोगीत जावी, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. रामदास स्वामींचा किंवा अष्टावक्र मुनी अष्टावक्र संहितेतला ऐकलं यदि देहम पृथक प्रत्य चित्त विश्राम तिष्ठसी. तर हळूहळू प्रयत्न काय करायचा भगवद्गीतेच्या आधाराने देहातून आपली बुद्धी देहबुद्धी काढून देहबुद्धी बाजूला ठेवून जे कुठलं कार्य केलं ते आपोआपच कर्मयोग होईल. आज आपण 3ऱ्या अध्यायात कर्मयोगात जेव्हा आपली बुद्धी देहात रत झाली, मी देह आहे, मी एवढा सीमित आहे, माझं हे नाव आहे, माझी ही आकृती आहे, हे रूप जे मला प्राप्त झालं आहे, जसं कसं रूप आहे, हे माझं नाव, हे माझं रूप आणि हा माझा या दोनला जोडलेला जेवढा धर्म, हे जे पक्क झालं डोक्यामध्ये फिट की एवढाच मी, की हा मी पुरुष, हा मी स्त्री, ही मी स्त्री, हा मी पुरुष, आणि याच्याशी निगडित याला जोडलेले जेवढे आहे तेवढंच माझं, हे पक्क झालं. इथपासून सोडायचं आहे नाव रूपापासून, आणि जे समोर आलं ते कार्य करत. तर मी जसं पुन्हा ध्यानाच्या वेळेस म्हटलं 3ऱ्या स्कंदात भागवतातलं, हे भगवद्गीतेतलं नाही आहे, श्रीमद भागवतात कपिल अवतार जो झाला श्री विष्णूंचा, त्यात त्यांनी जे देह, ते आपल्या आईला देवहूती, कर्दम ऋषी आणि देवहूतींचे पुत्र कपिल मुनींनी जे सांगितलं त्यात विशेष 4 गोष्टी सांगितल्या त्यांनी. मागच्या वेळेस मी थोडासा हलकासा उल्लेख केला होता. त्यांना अवतारी आहेत, सांख्य योगाचे प्रतिपादक आहेत, चिरंजीवी आहेत. तर त्यांचा थोडक्यातला उद्देश पण अगदी सार सांगितलं की नुसतं देवळात, नुसतं मूर्ती पूजेत, नुसतं दगडात, नुसतं तांब्याच्या, पितळेच्या, सोन्याच्या मूर्तीत पूजा करतात. आई मला ते आवडत नाही, देवतीला देव म्हणतो की नुसतं, आणि मात्र स्वतःच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांना झडकारून लावतात. त्यांनी म्हटलं विशेष 4 गोष्टी कुठल्या, जसं मनसा वाचा कर्मणा, तिन्हीद्वारे जर पूजा करायची असली ईश्वराची, मनानी, वाणीनी आणि आपल्या कर्मांनी, तर कपिल मुनींच्या मते म्हणजे काय, ते ईश्वरी अवतार आहेत, सत्यच आहेत. त्यांनी त्यात म्हटलं की दान मान एक झालं, मैत्री दुसरं, आणि अभिन्नेन चक्षुषा, हे आपल्या सनातन धर्माचं महत्व आहे. भारतभूमीतच आढळत आहे. हे आपल्याच फिलॉसॉफीमध्ये अभिन्नेन चक्षुषा हा अत्यंत उच्च विचार होता, भारतात नष्ट व्हायला लागला. अभिन्नेन चक्षुषा कसं, दान मान म्हटलं की काय करायला हवं, कर्मानी, मनसा वाचा कर्मानी, ज्याची जी गरज आहे, आपल्या माझ्या अवतीभोवती जे कोणी आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. भूखे को रोटी का, बेकार को रोजी का जे इंतजार है, जेवढी ज्याची आवश्यकता आहे आपल्या पतीप्रमाणे आपल्याला जेवढं जसं शक्य आहे तितकं तसं मदत करणं, आपल्या परिवारात, आपल्या शेजारी, आपल्या
तर दान तर आहे, पण मुख्य त्यांचं म्हणणं होतं मान देऊन, वर्शिपफुल सर्व्हिस, रेव्हरन्सनी, तुसड्यासारखं देणं नाही कोणाला देणं. कुत्र्याला पोळी फेकली तसं नाही, पण त्याच्यात ईश्वर आहे ही मला संधी मिळाली. जसं विनोबा भावेंनी, दारिद्र्य नारायण गांधीजींनी, विनोबा भावेंनी कल्पना केली होती, हे भागवतातलं आहे. ज्याला जे काही देतोय ते पहिले मानपूर्वक देणं. दान मान कृतीनी सगळ्यांची आवश्यकता जेवढी आपल्या शक्य आहे तेवढी पूर्ण करणं, पण मानपूर्वक, अगेन त्यात ईश्वराचा भाव करून, आणि वाणीनी मैत्रीपूर्ण. जसं मित्रासोबत आपण बोलतो एकीच्या भावनेनी, साम्यवादानी, न माझ्यापेक्षा कोणी मोठा, न माझ्यापेक्षा कोणी छोटा, प्रेमाचं, सद्भावानी. आणि मनात मात्र आपली समज कशी अभिनयन चक्षुषा, की हे हळूहळू ज्ञान गीतेद्वारे, भागवताद्वारे, ध्यानाद्वारे पक्क होणं की दुसरं कोणीच नाही आहे. अभिन्न चक्षु म्हणजे डोळे, मनाच्या डोळ्यांनी, आत्मदृष्टीने हे पक्क होणं की दुसरं कोणीच नाही आहे, ज्याला मी मदत करतोय, ज्याला दान देतोय, ज्याच्या सोबत राहतोय, ज्याच्यासोबत बोलतो आहे, ज्याच्यासोबत व्यवहार करतो आहे, त्याच्यामध्ये पक्क असणं. बाजूला जी बसली आहे, बाजूला जे बसले आहेत, दुसरं कोणीच नाही, त्या स्वरूपात मीच आहे. आणि खरं शेवटचं म्हणजे ईश्वरच आहे त्या रूपात. त्या म्हटलं अभिन्नेन चक्षुषा. तर हे जे करू शकलं तर कर्मयोग आपोआपच झाला. किंवा रामदास स्वामींचं ध्यानाच्या वेळेस जसं म्हटलं, विवेके मना देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विदेही बनून जे कर्म केलं तर कर्मयोगच झाला. तर या दृष्टीने आता कर्मयोगाला आजच्या पुन्हा सुरुवात करू. आपल्या रीतीप्रमाणे काही श्लोक म्हणून मागच्या वेळेसचे म्हणणे जे राहून गेलं होते ते, आणि मग पुढे वाटचाल करू. की अशा प्रकारे नुसते इंद्रियांमध्येच रमण करणारा, इंद्रियाच्या भोगांमध्येच जीवन घालवणारा, पापच करतोय दण आणि जीवन नष्ट करतोय, इथपर्यंत सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचलेला, वरच्या पायरीपर्यंत पोहोचलेला. कुठली वरची पायरी? सर्वोच्च पायरी मनुष्य देह प्राप्ती. ज्यातलं चैतन्य कसं आहे, ज्या गोष्टीला मनात आणलं त्याचा विचार करून समजू शकतो. डिकोडिंग द कॉम्प्लेक्स जे आहे सगळं आपल्या भोवती, हे कसं होतंय, काय आहे, याचा अर्थ काय, हे सगळे समजण्याची क्षमता याच देहात आहे. इथपर्यंत पोहोचलो, इथपर्यंत पोहोचून घालवून बसलो पुन्हा तेच खाण्यापिण्यामध्येच, इंद्रियात आरामातच. दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, उद्या काय करायचं, उद्या परवा काय खायचं, कोणी आलं तर काय खाऊ घालायचं, काय बनवायचं, यज्ञ केलं तर मग स्वयंपाक काय करायचा, कोणाला सांगायचा, किती आणायचा, त्याच्यातच खाण्यापिण्यातच अर्धा वेळ लक्ष, किंवा इतरांच्या गोष्टींमध्ये लक्ष. यानी इतके गूढ रहस्य या बुद्धीने सोडवलं जाऊ शकत होते. स्वतः जे परमात्म्यासोबत जुडलेला जो जीवात्मा आहे, या रूपात आलेला परमात्मा अवतरित आहे, ह्याचं पूर्ण ज्ञान मिळू शकलं असतं. फक्त हे मनुष्य देह प्राप्तीची शंकराचार्यांच्या मते 3 गोष्टींची आवश्यकता होती फक्त. आदिशंकराचार्य, हिंदू धर्माचे धुरंधर, प्रकांड, समर्थ, संरक्षक, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुषस्य संगम. मनुष्य देह मिळाला, मुक्तीची इच्छा त्यालाच होणार ज्याला वाटतं हे बंधनात आहे मी. बंधन वाटतच नाही तर मग सोडवण्याचा प्रयत्नच नाही करणं. पण जर वाटत आहे बंधन म्हणजे काय? बाह्य वस्तूंवर, इतर लोकांवर अवलंबन, इतर वस्तूंवर अवलंबन, दुसरी परिस्थिती व्हावी निर्माण अशी इच्छा. म्हणजे जी आता परिस्थिती आहे, आता जे लोक आहेत ते जसे वागतात आहेत, त्यांच्यासोबत जर समाधान नाही आहे तर बंधन आहे. त्याच्यापासून मुक्ती कशी मिळेल याची इच्छा, याला मुमुक्षत्व म्हणतात. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुषस्य संगम. हे कोणी जीवनात सद्गुरू आहेत, कुठे संत आहेत, कोणी शास्त्र आहे, गीता आहे, ईश्वर आहे, हा संघ झाला. हे 3चीच आवश्यकता आहे पूर्ण प्राप्तीसाठी.
पण मिळालेलं घालवून देण्याची वृत्ती झाली, दुसरीकडेच वृत्ती सतत सतत जाणं. तयारी नाही आहे. आजच्या सत्राला उशीर झाला, त्याचा अर्थ आहे की इतकं मन नाही आहे इथे, इतकं जितकं असं आला हवं तितकं, याचं तितकं महत्व नाही आहे. याच्या आधी जे काय सुरू होतं त्या सगळ्यांचं ते सगळ्या जीवन खाल्लं जाईल. मी कपिल मुनींचे वचन सांगितले, माझे वचन नाही आहे. अवताराचे वचन सांगितलंय, ज्याला त्याची आई विनवणी करते आहे की अरे तू जायच्या आधी मला फक्त जे सार सार सांगून जातो, सांगून गेला गंगा सागरमध्ये जाऊन चितवायच्या आधी. त्यांच्या वचनाप्रमाणे की हे तर चालूच राहील. आठवड्यातून एक दिवस, त्यातून 1 तास 2 तास, आणि तिथेही मनाची तयारी नाही, तिथेही काहीतरी आड येत आहे, तिथेही हे करू ते पहिले, ते करू पहिले. नुकसान दुसऱ्याचं नाही आहे बाबा, नुकसान फक्त स्वतःच आहे. हेच होत आलंय 84 लाख. दुसऱ्या कशाला तरी प्राधान्य देण्यात आलं. आत्मदर्शन सोडून इतर बाह्य दर्शनाला प्राधान्य, आत्मप्राप्ती सोडून इतर फुट्या कवडींची प्राप्ती मध्ये लक्ष. म्हणून मग 84 लाख योनीमध्ये, म्हणून मग बंधनाचा अनुभव, म्हणून मग भिकमंगापणा करत जाणं. एकदा पुरुषार्थ करून इथे जरी लक्ष देऊन उडी टाकली, त्याला मग पुन्हा नाही, मग मुक्तीचा अनुभव. जो वेळेचा आदर करेल, वेळ त्याचा आदर करेल. जो वेळेकडे दुर्लक्ष करेल, पुढे जाऊन ते त्याच्याकडेही दुर्लक्ष होईल. जो वेळेची किंमत जाणेल, त्या जीवात्म्याचीही किंमत केल्या जाईल. वेळेचा अनादर जर केला तर हे जीवनाचा अनादरच होणार. त्या वेळेचं महत्व आहे. मोजलेली वेळ मिळाली आहे. गाडी निघून जाईल पुढे, जहाज निघून जाईल 15तून, रीते रह जाएंगे. सगळ्या संतांनी सांगितलंय, सगळ्या ग्रंथांनी सांगितलंय, सगळ्या शास्त्रांमध्ये आहे. श्रीकृष्ण म्हणतोय, सगळ्या देवांनी म्हटलंय, तरी पण वेळेचा आदर नाही. तर हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून मी आज जे रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक काही म्हटले ध्यानाच्या वेळेस, त्याच्याप्रमाणे तर हे जे कर्मयोग सुरू झाला होता, 14, 15, 16 जे श्लोक म्हटले आज, त्याची व्याख्या झाली ती 17, 18वा श्लोक मी म्हटलं तर अत्यंत महत्वाचे, अत्यंत धुंद सुंदर श्लोक आहेत. मागच्या वेळेस फक्त म्हणून झाले होते आपले, पण त्यांची व्याख्या नव्हती झाली. यस्माद आत्मरतिरेव, यस्मात ज्याची आत्मरती एव, ज्याची आत्म्यातच रती झाली आहे, रत झाला आहे. आत्मतृप्तश्च मानव, स्वतःमध्ये ज्यांनी तृप्ती मिळवली, स्वतःमध्ये आता नाही आहे तृप्ती स्वतःमध्ये, आता इतरांमध्ये तृप्ती आहे. रती आता नाही झाली आहे स्वतःमध्ये, आत्मरती नाही आहे, इतरांमध्ये रती झाली. न आत्म्यात रती आहे, न परमात्म्यात रती आहे. ज्याची आत्म्यात रती झाली त्याची आपोआप पुढची पायरी, शेवटची म्हणजे परमात्म्यात रती. पहिले आत्म्यात रती झाल्याशिवाय परमात्म्यात रती अशक्य आहे. ज्याच्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. नुसतंच जे सुरू आहे कर्मकांड, ते परमात्म्यात रती नाही आहे. परमात्म्यात रती झाली तर प्रेम सोडून दुसरा अनुभव शक्यच नाही. दुसऱ्या वस्तूंची इच्छा, प्राप्त व्यक्तींची परिस्थिती असंभव. परमात्म्यात ज्याची रती झाली त्याला सतत हाच अनुभव की संपूर्ण आहे, बस आता काहीच नको, जे आहे जसं आहे, जेवढा आहे तेवढं खूप पूर्ण आहे. फक्त आता प्रेमाची, त्या परमात्म्याच्या, जसं कपिल मुनींचं सांगितलं, मान दान मैत्री अभिन्नेन चक्षुषा, कि मग फक्त एवढंच राहिलं की इतरांना मान देणं, स्वतः मानाची भीक मागणं, हे पहिलं लक्षण आहे की परमात्म्यात रती नाही आहे. स्वतः म्हणजे कमी जिथे अनुभव होते जीवनात की मला मान नाही देत आहे, मला मान नाही मिळत आहे, मला ते थांबत नाही, बोलत नाही, माझ्यापर्यंत येत नाही आहे, ही जी तृष्णा आहे, ही जी पिपासा लागलेली आहे, ही जी भूक आहे, ही जी तहान आहे, ही जी तडप आहे, हे संबोधित करते की परमात्म्यात रती नाही आहे.
इथे जीवनात, इथे हृदयात स्वतःमध्ये परमात्मा अवतरित आहे, त्याच्याकडे लक्ष नाही. जे हाड मासाचे पुतळे समोर आहे, तिथून तिथून आशा लागलेली आहे. तर त्यांच्यासाठी मग कर्मयोग. श्रीकृष्ण म्हणतात, परंतु यस्मात आत्मरतिरेव आत्मतृप्तश्च मानवः आत्मनिएव च संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. त्या व्यक्तीला मग काही करायचं राहिलं नाही, सगळं करून झालं. ज्ञातव्यम प्राप्तव्यम धन्योहम कृतार्थोहम ज्ञातव्योहम प्राप्तव्योहम असं शास्त्रांमध्ये आलाय. त्याची स्थिती कशी होते उपनिषदात सांगितलंय. नचिकेता की जे उपदेश दिला यमराजाने, जे काही जाणायचं होतं ते जाणून झालं, जे काय मिळवायचं होतं ते मिळवून झालं, जे काय करायचं होतं ते करून झालं. धन्य धन्य झालं. ज्याला आत्मदर्शन झालं, परमात्म्यातच एक प्रेम झालं. आत्मरतिरेव, एव म्हणजे फक्त, च संतुष्ट आत्मनि एव च संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते नैव तस्य कृतेन अर्थो न एव तस्य कृतेन अर्थो. मग त्याला काहीच, त्याला किंवा तिला कुठलंच कार्य करण्याचा काही संबंध नाही राहिला. केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. नैव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन कश्चन. पण कार्य न करण्याशी संबंध नाही राहिला. असं नाहीये की मग जाऊन बसून बसले, फक्त आता भिक्षा मागतच बसणार, आता किंवा आपलं हिमालयातच जाऊन बसणार, त्याचा मग कार्य करण्याशी संबंध नाही, न करण्याशी संबंध नाही. नैव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रय. त्या व्यक्तीचा मग कुणाशीच, सर्वभूतेषु सगळ्यांशीच, अर्थ व्यपाश्रय ट्रेड व्यापार नाही राहिला. की मी तुला मान देते, तू मला मान दे, मी तुझं एवढं काम करतो, तू माझं एवढं काम कर, मी तुझी प्रशंसा करतो, तू माझी प्रशंसा कर, मी तुझ्याबद्दल लोकांना सांगतो, तू माझ्याबद्दल लोकांना सांग. हा जो व्यापार आहे, अर्थ प्राप्ती जी आहे, व्यापाश्रय, त्याच्या आश्रयभूत नाही आहे ती व्यक्ती. मग याच्यासाठी नाही कार्य करत आहे की म्हणजे मग मी पण, तू माझी पाठ खाजो, मी तुझी पाठ खाजो. बंदरच असे करतात, तू माझ्या डोक्यातलं ओवा काढ, मी तुझ्या डोक्यातलं ओवा काढतो. फायद्यासाठी नाही करत आहे काहीतरी, की अरे जरा याच्यासोबत संबंध चांगले ठेवू, जरा गोड बोलू, जरा प्रशंसा करू, जरा थोडं चांगली गिफ्ट देऊ यांच्या लग्नात, हे महत्वाचे व्यक्ती, यांच्यासोबत संबंध मधून मधून बोलत राहू. हे तुकडे मोजण्याचा संबंध नाही राहिला. मग सिंहासनावर, स्वराज्य प्राप्ती झाली, सिंहासनावर जाऊन प्रतिष्ठित झाले महाराज, आत्मराज्य प्राप्त झालं, प्रतिष्ठित झाले खऱ्या अर्थाने. त्यावेळी मग तो प्रतिष्ठित व्यक्ती जे स्वस्थ झाले, स्वमध्ये स्थित झाले ते. पण असं नाही झालं त्याच्यामुळे काही करायचं नाही कार्य, कोणाला काही द्यायचं नाही, कोणाकडून काही नको आहे मला म्हणून कोणाला काही द्यायचं आहे नाही, असंही नाही. विक्षिप्त चित्त नाही झाले, विक्षेप नाही आला मनात, चिडचिडा नाही झाला, दुसऱ्यांना तुच्छ मानण्याचा स्वभाव नाही झाला, पळून जाण्याची इच्छा नाही झाली. नैव तस्य कृतेन अर्थो, करण्यासोबत काही संबंध नाही राहिला, पण न अकृतेन कश्चन, न करण्यासोबतही संबंध नाही राहिला. न्यूट्रल झोन झाला, न्यूट्रल टेरिटरी झाली. मोटिवेशन नाही राहिला मनात, काहीतरी उद्देश नाही राहिला, या उद्देशाने करायचा आहे. तर मग उद्देश नाही, तर न करण्यामागे काय उद्देश आहे? कोणाला जर मदत हवी आहे, कोणी जर मागते आहे मदत, कोणाला जर काही कमी आहे, माझ्याजवळ जर देण्याचे आहे, कोणाजवळ ज्ञान आहे, कोणाजवळ धन आहे, कोणाजवळ शक्ती ताकद आहे, कोणाजवळ वेळ आहे, कोणाजवळ कपडा लत्ता आहे, कोणाजवळ अन्न आहे, माझ्याजवळ जे आहे, इतरांना ज्याची इच्छा आहे, कमी आहे, ते देण्याची तयारी असणं, पण कुठल्या प्राप्तीसाठी नाही. पण काही नको आहे म्हणून नाही द्यायचं असंही नाही. यावर विचार करावा लागेल, ध्यानात करावं लागेल. नुसतं ऐकून काही नाही होणार. असे हजारो ऐकल्या आणि शेकडो वाचले आहे आणि 10,000 वेळा म्हटलं आहे, काम नाही होत आहे. काम झालं असतं तर लक्षात आलं असतं.
ज्याचं काम होते ते जिथे जाते त्याच्या लक्षात, सगळ्यांच्या लक्षात याचं काम झालंय. तडप नाही राहिली मनामध्ये, तृष्णा नाही राहिली, शांत मन झालं, समाधानी चित्त झालं. वरून नुसतं नाही, बोलून नाही, प्रत्यक्ष आतल्या आत तसं अनुभव. ते हे होत नाही कारण स्लोईंग डाऊन नाही होत आहे, वेळ नाही काढत आहे. मी जसं मग वेळ नाही काढत आहे, याच्यासाठी वेळ नाही देत आहे, विचार नाही करत आहे, पुन्हा पुन्हा याच्या मागे नाही लागत आहे. अजून बाकी संसाराच्या मागे खूप लागण्याची अजून इच्छा राहिलेली आहे, वेळ अजून नाही आलेली आहे. वेळ आली नाही कारण वेळ आणली नाही. वेळ त्याचीच येते जो वेळ आणतो. वेळ आत्ता आहे, ही वेळ आहे, हा क्षण आहे. पण अजून प्रायोरिटी नाही, महत्व नाही त्या गोष्टीचं. थोडंफार महत्व आहे. रुची अजून इतरही वस्तूंमध्ये खूप रुची आहे, इतरही व्यक्तींमध्ये रुची आहे, इतरही प्राप्तीमध्ये खूप रुची आहे. सगळं हवं आहे. थोडं हे, थोडं लोणचं हवं आहे, थोडं मीठ हवं आहे, थोडी साखर हवी आहे, थोडं आंबटही पाहिजे, गोडही पाहिजे, असंही पाहिजे, तसंही पाहिजे. पौष्टिकडे लक्ष नाही आहे, पोषण कशातील नाही. ते जेव्हा आपल्या डोक्यात घुसेल की बस ही आता वेळ आहे, ही संधी सुटली तर संधी सुटली. संध्याकाळ मागे एका सत्रात म्हटलं होतं, ही संधी सुटली तर पुन्हा माहित नाही. वीज चमकली आहे, त्यात तेवढ्यात सुई व्हायची, सुई दोरा व्हायचा आहे, शास्त्रामध्ये म्हटलं आहे. चहूबाजू अंधकार आहे, काम काय करायचं आहे, सुई दोरा व्हायचा आहे, उजेडाची आवश्यकता आहे, घनघाट अंधकार आहे. ठीक आहे, लक्ष दे, सतर्क राहा, वीज चमकणार आहे, तेवढं एक क्षण मिळेल तुला. इकडून तिकडे, इकडे तिकडे लक्ष नको, दुर्लक्ष नको करू. बस तेवढ्या क्षणात पटकन सुई व्हायची आहे. हे जे चेतन आणि जडचं जो झाला आहे, चेत जड ग्रंथी गाठ बांधल्या गेलेली जी आहे, ती गाठ सोडायची आहे. पण त्याच्यासाठी तेवढाच मिळेल. कुठे गाठ आहे, कशी सोडायची, त्याच्यासाठी तेवढाच वेळ मिळेल जेवढी वीज चमकेल. हे जे जीवन मिळालंय, 84 लाख मधून मनुष्य देह जो मिळालाय, ते प्रपोर्शनेटली तेवढाच वेळ मिळालाय जशी वीज चमकली तेवढ्या विजेतून आपलं कार्य करून घेण्याचा. आणि ही वीज चमकली असताना मी कशात वेळ घालवत आहे? तुकडे जमा करण्यामध्ये, हे हाड मासाच्या देहाच्या प्रशंसेमध्ये. त्याच्यासाठी मग कार्य करावंच लागेल. आणि कार्य करताना नेमकं कर्मयोग जे कर्म भोगेल, अजून दुसरी गाठ पडेल, अजून तिसरी गाठ पडेल, सोडायची होती. म्हणून मग कर्मयोग करावा लागेल. कर्मयोग कसा आहे हे या अध्यायात आहे. पण श्रीकृष्ण मध्ये एक छोटीशी सांगतो की मात्र, अरे बाबा मिसअंडरस्टँड नको करू बरं. तुला काही एखादा व्यक्ती जीवनात दिसेल, एखाद दुसराच दिसेल संपूर्ण जीवनात, जो काहीतरी वेगळ्याच प्रकारे वागतोय, कर्मयोगाच्या सिद्धांताला धरून नाही वागत आहे जरूर. त्याचं वागणंच तसं झालंय. आत्मन्येवच संतुष्टो तस्य कार्यम न विद्यते, न एव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन कश्चन, न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रय. हे श्लोकांची व्याख्या मी थोडीफारच करू शकतो. हे खूपच गहरे डीप श्लोक आहे, याच्याबद्दल ध्यान करावं लागेल. तुम्ही हिंदीत वाचून दाखवतो. परंतु जो मनुष्य, याच्या आधीचा श्लोक काय होता? हे पार्थ, जो पुरुष इस लोक में इस प्रकार परंपरा से प्रचलित सृष्टि चक्र के अनुकूल नहीं बरतता, अर्थात अपने कर्तव्य का पालन नहीं करता, वह इंद्रियों के द्वारा भोगों में रमण करने वाला पाप आयु पुरुष व्यर्थ ही जीता है. जो नुसतं स्वतःसाठी जगतो, ते जीवन व्यर्थ सांडवून दिलं. 100 एकराचं शेत लावलं, त्या 100 एकर मध्ये फक्त गुलाब लावले, उत्कृष्ट चांगल्या चांगल्या प्रकारचे गुलाबांचे फुलं, सुवासित. खूप त्यांचं लालन पोषण केलं, माळी लावले, सुपीक जमीन, खत पाणी केलं, व्यवस्थित लक्ष दिलं, सुदृढ झाले गुलाब. खूप गुलाबाचं पीक आलं, खूप पोतेच्या पोते भरून गुलाबाचे पोते आणले. मग मेहनत करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्या, सगळे इतक्या गुलाबांचे इतके सुंदर सुवास. आणि मी त्यांचं कळून, मग त्याचं कळून एवढीशी बाटली भरून अत्तर बनवलं. 100 एकर गुलाबांचं अत्तर झालं, पॉवरफुल सुवास, सर्वोत्कृष्ट गुलाबाचं.
पालबाग प्राप्ती झाली आणि मग ती नालीमध्ये ओतून दिली, वाहून गेला त्या. ती कोणती बुद्धिमत्ता झाली, काय केलं हे? तसं हे मनुष्य जीवन हा मिळालेला घालवून दिला. सहज पापामध्ये व्यर्थ. हे माझे वचन नाही, आता जे तुम्ही म्हटले संस्कृतमध्ये आणि हिंदीत ऐकले ते श्रीकृष्णाचे वचन अर्जुनाच्या प्रती आहे, की जो जीवनाचा अर्थ समजून नाही घेत. ही वेळ आहे समजून घेण्याचा. अजून उशीर नाही झाला, गाडी सुटली नाही आहे. ट्रेनवर आलो, धावत धावत धापा टाकत टाकत उशीर झाला. सुदैवाने गाडीलाही उशीर झाला. मी उशिरा पोहोचलो, पण गाडी तिथेच आहे अजून. अजून हिरवी झेंडी नाही दाखवली, शिट्टी वाजवली नाही आहे. पटकन आता त्या गाडीत बसायला हवं. हे जे कोणी ऐकताय त्यांची गाडी सुटली नाही आहे. या गाडीत बसून आता डोक्यात प्रकाश यायला हवा, की काय कशात याच्यातच जीवन केव्हा कळेल, केव्हा समजेल, केव्हा लक्षात येईल पक्का. हे करायला हवं ना, महत्व याला द्यायला हवं ना, सिरियस व्हायला हवं ना, गांभीर्य यायला हवं, धैर्य धारण करायला हवं. ज्यांचं ध्यान मेसेज झालं आजचं, त्या ध्यानात मी श्रीकृष्णाचे वचन भगवद्गीतेतले सांगत होतो. धृती उत्साह समन्विता, एक सुंदर श्लोक आहे पुढे. धैर्य धारण करून आणि उत्साहित राहून आपल्या चित्तामध्ये अधीर होऊन नाही आणि निरुत्साही होऊन नाही, उलट त्याच्या धृती आणि उत्साह समन्वित. धैर्य धारण करून उत्साही राहून सतत, कशीही परिस्थिती आली, कशीही व्यक्ती समोर आली, काही म्हणतात तरी आपलं धैर्य नस, अधीर होऊन काहीतरी बोलून न देणं, अधीर होऊन काहीतरी वागून नाही देणं, अधीर होऊन फटाकन कोणाचा तरी दुसऱ्याचा अपमान न करणं, अधीर होऊन न करण्यासारखं काहीतरी करून न बसणं, धैर्य धारण करून आपल्या स्वतःमध्ये स्थित राहणं आणि निरुत्साही, हताश, निराश न होणं, की होतच नाही आहे, कोणी देतच नाही आहे, करतच नाही आहे, माझ्याच्याने जमतच नाही. निरुत्साही नाही होणं, धैर्य धारण करून पुन्हा करत राहणं, विश्वास ठेवणं, दृढ राहणं. भजन्ते माम दृढव्रता, श्रीकृष्ण पुढे सांगेल 10व्या अध्यायात विभूती योग मध्ये. माझ्यापर्यंत ते पोचतात जे भजन्ते माम दृढव्रता, दृढव्रती होऊन माझं भजन करतात. आणि कुठल्या एका सत्रात सांगितलं, भजन म्हणजे गायन नाही, भजन म्हणजे सूर भेसूर नुसतं म्हणत बसणं, ठोकत बसणं, त्याचं भजन नाही. आपली बुद्धी त्यांनी यजन करणं, बुद्धीनी समजून घेणं, त्याच्यात आपली अक्कल लावणं, इकडे लावण्यापेक्षा त्याला भजन म्हटलंय. नुसतं गायनाच, गायन कधीच नव्हतं संबंध, कीर्तन. भजन ते माम दृढव्रत, माझ्याबद्दल जे विचार करतात दृढव्रती होऊन, त्यांना माझी प्राप्ती होते, पुढे सांगेल श्रीकृष्ण. तर हा श्लोक मागच्या वेळेस होता आणि आज म्हटलं, परंतु जो मनुष्य आत्मा में ही रमण करने वाला और आत्मा में ही तृप्त तथा आत्मा में ही संतुष्ट हो, उसके लिए कोई कर्तव्य नहीं है. त्या साधू पुरुषाला कोणी नाही म्हणू शकत हे तर करायला होतं, असं करायला होतं, तसं करायला होतं. एक आपली घागर आणली, कोणी तांब्याची, चांदीची, सोन्याची, पितळीची, म्हणून राहिलं आता समुद्र मोजू, किती घागरी भरून आहे. तर मरून जाईल तो समुद्राला नाही मोजू शकणार, किती घागरी मोजणार आहे. ज्याला आत्म्याचं दर्शन झालं आहे, म्हणजे थोडं 2-4 घागरी वाटून राहिला आहे, त्याला नको शिकवायला, समजवायला, की अरे असं नाही, असं करायला होतं, तसं नाही, तसं करायला होतं. आपल्याला कल्पना नाही आहे या समुद्रात किती घागरी भरलेल्या आहेत. आपल्यासाठी हेच ठीक आहे, आपली घागर भरून नेणं, सागर में घागर. तर त्या समुद्राचं गांभीर्य समजून घेऊन, त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपलंही चित्त तसं व्हावं. तर इथे ते म्हटलं की उसके लिए कोई कर्तव्य नाही. त्या समुद्राला सांगण्याची आवश्यकता नाही, इतके असं इथे तसं. त्या समुद्रातच सगळ्या लाटी आहेत, त्या समुद्राच्या जलानीच बनलेल्या सगळ्या लाटी आहेत. त्या समुद्राचं जल, सगळं पृथ्वीवरचं जल तिथून आलेलं आहे. यथा गच्छति सागरम, आकाशातला एक एक थेंब जल आहे, आकाशात पतितम तोयम, तो त्यांनीच महामानवनीच दिलेला आहे, तिथूनच आलेला आहे. सगळे ढग तिथून निर्माण झालेले आहे. नदीतून ढग नाही निर्माण झाले, तलावातून ढग नाही निर्माण झाले. नदीला, तलावाला त्या ढगांचं पाणी मिळालं जे समुद्रातून निर्माण झालं.
तो उसके लिए कोई कर्तव्य नहीं। उस महापुरुष का इस विश्व में न तो कर्म करने से कोई प्रयोजन रहता है, न कर्मों के न करणे से कोई प्रयोजन रहता है. सूक्ष्म दृष्टीने विचार करायला, गैरसमज लोकांचा होतो या श्लोकाबद्दल. जसं कर्मणेव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन, असं म्हटलं दुसऱ्या अध्यायात आपण ऐकलं तर खूप गैरसमज झाला, चुकीचं प्रवचन झाले आणि लोकांची मतिभ्रष्ट झाली. फळाचीच आशा नाही तर कर्मच काय करायचं, सोबत देवानीच म्हटलं फल की आशा नाही, मग करायचंच कशाला. मा कर्म फल हेतुर्भूर, पण इथे लक्ष नाही दिलं की मा ते संगोस्तु अकर्मणी, पण अकर्मणी नाही व्हायचं आहे, कर्म करायचं आहे, फक्त फळाकडे नाही लक्ष द्यायचं आहे. ती शेवटचा भाग जो आहे सूक्ष्म भाग, तिथे लक्ष नाही लोकांचा, आणि नुसतं फळ कर्म फळ कर्म, अकर्मण्य व्हायला नाही म्हटलं. कर्म तर करावं लागेल, कर्मात रत व्हायला श्रीकृष्ण म्हणतो पुढे याच अध्यायात सांगेल, तू माझ्याकडे बघ ना. पुढे जेव्हा आपण 22व्या श्लोकात जाऊ तेव्हा म्हणेल न मे पार्थास्तु कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. तिन्ही लोकांत मला करण्यासारखं काही नाही. मी जसं आता समुद्राचं म्हणत होतं, त्याला कोणत्या, त्याला काय करायचं आहे. न मे वाप्तव्यम अवाप्तव्यम, मला जे मिळायचं आहे ते मला काही करून मिळवायची आवश्यकता नाही, मला ऑलरेडी प्राप्त आहे. पण मी कर्मात रत दिसतोय तुला, मी पण कर्म करतोय. तसंच इथे म्हटलं आहे कि उस न कर्मों के न करने में भी कोई प्रयोजन नहीं रहता. अर्थात कर्म करायला तर हवे, पण हट्ट नका, जिद्द नको. संपूर्ण प्राणियों में भी इसका किंचित मात्र स्वार्थ का संबंध नहीं रहता. स्वार्थ बुद्धीने कर्म नाही करते, काहीतरी मिळेल या आशेने नाही देत आहे. तर आजचा तिसरा श्लोक आहे 19वा. तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोति पुरुष. असक्त 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 बरेचदा येईल इथे. आसक्ती सोडून, त्या घरी सुरेश आनंदजी राहिले होते, ते गमत करायचे. आसक्ती काय, जो आतसक्ती और जानी सक्ती, जी अशी जिद्द, असा हट्ट, जिद्दी व्यक्ती आपली जिद्द धरून बसणं हे मूढपणाचं लक्षण आहे, बुद्धिमानीचं लक्षण नाही आहे, बुद्धूपणाचं. जिद्द म्हणजे त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे, त्याच्या तर्कात वितर्क नको काढायला. आपल्या बुद्धीला थोडं धैर्याने धारण करून, लगेच जेव्हा तर्क वितर्कामध्ये जाते बुद्धी, तेव्हा लक्षात घ्यावं की अरे सांभाळण्याची आवश्यकता आहे. जसे हातात हातोडी दिली तर जिथे जाईन तिथे स्विंग करत घुमतच, जी दिसलं ते हात खेळाच दिसून आला, धडाधड मारतच चालला हातोड्या सगळीकडे. अरे बाबा, तुला याच्यासाठी नव्हती दिली हातोडी की जिथे दिसेल तिथे ठोकतच जा म्हणून. तू ज्याच्या हातात शास्त्र दिलं तर्काचं, ते वितर्क करायला, अतर्क करायला, वितंडवाद करण्यासाठी नाही. तसंच शांत मनाने एक मिनिट वेट, स्टॉप ना, पुढे बुद्धी जायच्या आधी जाईस्तोवर असक्त जिद्द सोडून. म्हणजे असं नाही कोणी हे न म्हणू की अरे पण मग आता हे परमात्मा प्राप्ती ते जिद्द करायची आहे, इथे नको का. जिद्द वाईट नाही, तुमचा तुम्ही विचार करा. कार्य करण्यामध्ये जिद्द नको, फळाबद्दल जिद्द. पुढे त्या म्हणतो याच्या शेवटी अर्जुन विचारतो या अध्यायाच्या शेवटी की अरे हे सगळं कळते पण आपण घसरतो का बरं. मग आम्ही सगळं समजते पण समजत का नाही, पुन्हा चूक का होते, पुन्हा गल्लत का बरं होते. तो म्हणतो कारण की ती जी जिद्द असते ना, राजसिक गुण जो आहे, तिथून हट्ट निर्माण होतं आपल्या मनात. असंच करायचं, तसंच करायचं, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. तसं नाही झालं तर एकदम मन खट्ट होऊन जातं, स्वतःवर चिड होते, स्वतःवर रागवतो किंवा दुसऱ्यावर रागवतो. बस हे दोनच होणार, क्रोध येणार. राजसिक गुणातून आसक्ती, दृढ इच्छा, आणि ती न पूर्ण झाली ते एक तर स्वतःवर क्रोध किंवा दुसऱ्यावर क्रोध. आणि आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति सर्वनाश. विनाश काले विपरीत बुद्धी. कसा, कारण क्रोध आणि काय, सम्मोह झाला. सम्मोह जे आहे ते नाही, जसं नाही, जे आहे ते नाही, जे नाही आहे ते आहे. त्यांनी बुद्धिनाश झाली, आणि बुद्धिनाशाने सर्वनाश झाला क्रोधाने. पण क्रोध कुठून आला, क्रोधच ह्या इथून आसक्तीपासून आली.
कामनांपासून आली. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवम महाशनो महापापना. श्रीकृष्ण म्हणतो याच अध्यायात पुढे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना की प्रॉब्लेम कुठून होतो, गडबड का होते, की अरे ही जी मनात कामना निर्माण होते, इच्छा निर्माण होते, असंच पाहिजे तसंच पाहिजे, यांनी असंच का म्हटलं त्यांनी तसंच नको म्हणायला होतं, यांनी हे करायला हवं त्यांनी ते करायला हवं, इथेच हे असं ठेवायला हवं तिथेच ते ठेवायला हवं, हे जे निरनिराळे सतत कामना निर्माण होतात त्या कधीच पूर्ण नाही होत. अघायु खूप सतत निर्माण दिसत, पूर्ण नाही होत, पण पूर्ण दरवेळेला कामना पूर्ण नाही निर्माण झाली की तिथून क्रोध निर्माण होतो. एक तर स्वतःवर क्रोध, फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, डेस्परेट होतो, फ्रस्ट्रेटेड होतो, वैताग येतो, किंवा दुसऱ्यांवर क्रोध, चिडचिड, शिव्याशाप, ओरडाआरड, फेकफाक. काम एष क्रोध एष हे रजो गुणातून निर्माण झालेले आहे, राजसिक गुणातून. मागे काल एक हिंदी काल इथे सत्र झालं 10व्या अध्याय हेच कर्मयोगच पुढे एका ठिकाणी मी समजत होता. जसं मागे एक उदाहरण दिलं होतं मी, तरसच आहे ना, तामसिकचा त, राजसिकचा र, सात्वाचा स, तरस. याच्या जीवनभर तरसतोय आपण. तर ते उदाहरण ते देण्यासाठी जे मी उदाहरण दिलं की जसा एक वरून पंखा लावला मोठा, जो खाली दाबून राहिलाय, कागदाचा तुकडा पीस टाकलं समजा पक्षाचं, खालून एक पंखा लावला जो वर उचलतो आहे, आणि एक टेबल फॅन लावला जो न वर न खाली नुसतं इकडून तिकडे जाऊ देतोय. तर वरून खाली दाबणारा जसं तामसिक, खालीच बसून तिथं वर उठून खालून वर उचलणारा सात्विक, आणि हा राजसिक पंखा. तर शास्त्रांमध्ये काय म्हटलंय, सगळ्यांचं मत काय झालंय शास्त्रांचं संतांचं, की सगळ्यात डेंजरस कोणता आहे यातला गुण, राजसिक गुण, तामसिक नाही. आपल्याला वाटेल की तामस तर खाली दाबून राहिला, पण त्याच्यापेक्षा डेंजरस राजसिक म्हटलं की खाली न वर, खाली जो जाईल तो हळूहळू घसरून सरकून कुठून तरी मार्ग वर उठेल. पण राजसिक काय करताय, न इकडे न इकडे, सतत अजून 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 दुसरं दुसरं दुसरं, मोर मोर, ग्रोथ ग्रोथ ग्रोथ, इकडे लक्ष तिकडे लक्ष, कुठे स्थैर्य नाही लागू देत आहे. आता हे आता ते स्थिर नाही होऊ देत आहे. तामसिक दाबून खाली स्थिर, तो स्थैर्य तर येईल, दाबून राहील खाली, तर कुठेतरी विचार येईल मनात, दुसरा काहीतरी मार्ग काढण्याची इच्छा होत. पण हे राजसिकता जी स्थैर्य नाही, अस्थिर चित्त सतत, नेक्स्ट व्हॉट्सअप ग्रुप, नेक्स्ट फॉरवर्ड, नेक्स्ट चॅनल, नेक्स्ट सत्संग, नेक्स्ट हे ऐकणं, शो पाहणं, नेक्स्ट आता या देवाची पूजा झाली, आता या देवाची पूजा, आता या रंगाचे फुलं, आता त्या रंगाचे फुलं, आता हा प्रसाद झाला, आता तो प्रसाद, आता यांना बोलवलं, आता त्यांना बोलवलं, आता हा सण झाला, आता तो सण, आता हे घालून झालं, आता ते घालून, आता यांना कॉल केला, आता त्यांना कॉल. हे सतत 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 इकडे तिकडे अस्थिर चित्त जे आहे, हे विचार ते विचार, हे मायाचं लक्षण सांगितलंय. हळूहळू जीवन नष्ट करणार आहे. गाडी सुटण्याची वेळ येते आहे आणि अजून स्टेशन पर्यंत जाऊ नाही देत आहे. ऑटो रिक्षावाला इकडून तिकडून 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 जायला जर लागला तर तशी जी अवस्था होईल ती राजसिकतेची. तर तिथून जे निर्माण होतात कामना, एक सेकंड, आणि त्याच्यातून निर्माण होणारा क्रोध. पण इथे या व्यक्तीबद्दल काय व्याख्या झाली की यांचा न कामना आहे न क्रोध आहे, कारण आत्म्याची प्राप्ती झाली, त्याच्यामुळे स्वतः लक्षात आलं की काही आवश्यकता नाही, सर्व प्राप्त आहे. जी आवश्यकता आहे ती मात्र शरीराची आहे, आणि मी शरीर नाही आहे. जेवढी आवश्यकता आहे शरीर निर्वाहासाठी तेवढं पर्याप्त आहे, खूप मिळालेलं आहे. जेवढं प्राप्त आहे ते आयुष्यभर पुरेल शरीरासाठी, खड्डा भरण्यासाठी शरीराचा. ते कधी कमी नाही होणार, कमी होईल तर खूप 100 लोक आहेत जे आणून देतील, जरूर आहे. हा विचार करून आता आत्म्यामध्ये ज्याचं मन लागलं, त्याच्यासाठी काही उरलं नाही. इसलिए तो निरंतर आसक्ति से रहित होकर सदा कर्तव्य कर्म को भली भांति करता रहे, क्योंकि आसक्ति से रहित होकर कर्म करता हुआ मनुष्य परमात्मा को प्राप्त होता है. तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर
असक्तो हि आचरण कर्म परमाप्नोति पुरुष. तर हा एक आजचा शेवटचा श्लोक समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मागच्या वेळेस भजन होतं त्याचा अर्थ समजून पुन्हा एकदा ऐकू, ध्यान करू, भागवत चर्चा करू. तर पुन्हा कसं तस्मात, तस्मात म्हणजे देअरफॉर म्हणून, तस्मात शब्दाचं काय, असक्त. सक्ती म्हणतो ना आपण की सक्त मजुरी म्हणतो, चॉईस नाही आहे, जबरदस्ती, इलाज नाही, करावंच लागते, करावंच लागणार. ते जे सक्त होणं, तसं ज्याच्या मनात स्वतःची दुसऱ्यांवर जो बळजोरी करतो किंवा स्वतः जो हट्ट धरून ठेवतो, चिडचिड करते ज्याला धरून, ते आसक्त आहे. तो जीव दुःखीच होणार, हे पत्थर की लकीर. जो आसक्त आहे तो शेवटी तडपणार आणि दुःखी होणार, आणि जो आसक्त नाही आहे, निरासक्त आहे, तो सुखी होणार आणि सुटणार. इतकं सोपं सूत्र आहे. हे करू शकतोय, सहज शक्य आहे आपल्या आत बघून ध्यानात, की मी जे कार्य करते, मी ज्याच्याशी व्यवहार करतो, जे कुठले माझे संबंध आहेत, त्यात माझा आग्रह आहे का, हट्ट आहे का, जिद्द आहे का, गाठ बांधली आहे का. असेल तर ती आसक्ती आहे, ती जिद्द आहे, ती अजून बांधेल, दुसरी गाठ बांधेल, तिसरी गाठ बांधेल, सुटणार नाही. त्याचा परिणाम दुःखात होईल. असं कर, जिद्दीने असं हट्ट धरून आग्रह करून, कसा आग्रह, कशी जिद्द, फळाची. असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हेच मिळालं पाहिजे, तेच मिळालं पाहिजे, इथेच ठेवलं पाहिजे, तिथेच ठेवलं पाहिजे, यावेळी हे, त्यावेळी ते. असं काही नाही बाबा, याचा काही संबंधच नाही आहे मुक्तीशी, काहीच संबंध नाही आहे फळाचा. कर्मणी एव हि अधिकारे मा फलेषु कदाचन. श्रीकृष्ण, फळाचा काही संबंधच नाही आहे, त्यांनी नाही होणार आहे, फळांनी काहीच नाही होणार आहे. दगडाला कितीही वर्ष तेलात ठेवलं विरघळणार नाही आहे. तसं त्याच्यामुळे हे बुद्धिमत्तेने आपलं जिद्द सोडून इमोशन, प्रेम, भाव टाकणं, भाव ही भक्ती. आणि नुसत्या मूर्तीत भाव टाकणं, आणि शेजारचे जे आहेत, आपल्यासोबत काम करणारे जे आहे, कर्मचारी जे आहेत, दाराशी येणारा जो आहे, कपिल मुनींचं ऐकलं आता सांगितलं की आई मी लोकांच्या हृदयात असतो ग, देवळात नसतो, मूर्तीत नसतो. आणि हे बघ कसं मी सोडून का, कसं हे ते नुसते देवळातच पूजा करतात, मूर्तीतच पूजा करतात. कपिल मुनी देवहूती मातेला म्हणतात, आणि अपमान करतात. बाजूच्या देवळात असलेल्या बाजूच्याच अपमान करतात, तुच्छ तिने पंडित म्हणून बसल्या, आणि शिव्याशाप करतात. आणि ते खूप मूर्तीपूजा, खूप अभिषेक, खूप लोट्यावर लोटे वाहतात. पण मी जागृत जिवंत देव त्या व्यक्तीमध्ये आहे, त्याला जर मान दिला तर मी प्रसन्न होतो, अभिन्नेन चक्षुषा. तर म्हणून ही जिद्द सोडावी की मी ज्याच्यासाठी जे करते आहे त्याची ती परतफेड मला अशी करेल, असा देईल, तसा देईल. यांनी नाही होणार मुक्ती, यांनी अजून बंधन होईल. तस्मात म्हणून असक्त सततम कार्य. हे सतत कार्य तर करायला हवं, कर्तव्य जे आपलं आहे समोर, पण सतत असक्त नवा, सक्ती नसावी, जबरदस्ती, हट्ट नसावी. कर्म सम आचरण, समतेत स्थित होऊन. समता कशी, फळ मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, फळ चांगलं असलं तर ठीक, वाईट असलं तर ठीक. हे मी जे देते आहे, करते आहे, यातून माझी निंदा झाली तरी ठीक, प्रशंसा झाली तरी ठीक, परतफेड झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक, मान झाला तरी ठीक, अपमान झाला तरी ठीक, त्याच्यासाठी नाही करत मी. न फलेषु कदाचन, श्रीकृष्ण म्हणतोय. सगळ्यात मोठा दिवस सांगतोय, परम ईश्वर सांगतोय की त्यांनी नाही होणार, त्याच्यातून जे फळ मिळेल त्यांनी काही नाही होणार. तो किती फर्स्ट क्लास प्रकारे कार्य केलं त्यांनी होईल. फर्स्ट क्लास कार्य तेच होऊ शकते त्याच्यात अजिबात आसक्ती नाही आहे. जेवढं करणं आवश्यक आहे, माझ्याच्याने जेवढं झालं तेवढं केलं, तसं केलं, बस.
जेवढी क्षमता होती, जेवढं समज होती, तेवढं ज्यांनी केलं त्यांनी फर्स्ट क्लास केलं. मी जसं आता भजन म्हणतो, समजा सुंदर गोपालम उर्वर मनमालम, माझ्यापेक्षा 10 पट सुंदर माधवी म्हणू शकते. पण मी जर माझा भाव टाकून माझ्याच्याने जेवढं शक्य आहे सुंदर प्रकारे मनात श्रीकृष्णाचा विचार करून केला तर माझ्या फर्स्ट क्लास भजन म्हणतो. ऐकणाऱ्याला थर्ड क्लास वाटलं असेल, कारण ना सूर आहे ना आवाज आहे माझा, पण मी माझे भाव उत्कृष्ट होते आणि संपूर्णपणे भाव ला धरून होतं, तर ते फर्स्ट क्लास झालं. कारण की मी माझं पूर्ण दिलं. या भावनेने नाही की तुम्ही माझी प्रशंसा कराल की नाही, तुम्हाला आवडेल की नाही, तू कसं होईल ना, तर त्याच्याबद्दल शिकलो. असक्तो ही आचरण कर्म परमाप्नोती पुरुष. कालच्या एक अमेरिकेतल्या एका सत्रात सांगितलं की देवानी कसं इकडे स्कॅव्हेंजर हंट असते, ट्रेजर हंट असते. जसं आई मुलांना असे लपवून ठेवते कुठे कुठे अंगणात, आणि त्यांचं मन रमवासाठी की अच्छा हे चिठ्ठी इथे जाऊन शोधा, मग इथे याच्यावर ही युक्ती, मग त्याच्यावर लिहिलं राहील, तिथे पुढे जाऊन शोधा, मग तिथे दुसरं काही सापडेल, पुढे अजून जाऊन शोधा. असं करत करत तुम्ही 1 तास सगळे मिळून शोधत बसले तर मग तुम्हाला मिळेल खाऊचा डब्बा सापडेल. त्याच्यामध्ये निरनिराळे चॉकलेट आहे, बिस्किट आहे. मग ते तासभर ते शोधत बसतात चिठ्ठी कुठे शोधली, आणि मग शेवटी त्यांना मिळते. तसं श्रीकृष्णाने या भगवद्गीतेत स्कॅव्हेंजर हंट केलेली आहे. काही काही श्लोक आहे जे लपवून ठेवलेले आहे. हा श्लोक तसा आहे, 19वा श्लोक. याच्यामध्ये ते नकाशाचा पत्ता आहे कुठे आहे ते कसा. यात 19व्या श्लोकातली दुसरी ओळ जी आहे त्याच्यात इन्स्ट्रक्शन आहे, पुन्हा वाचतो आणि मग संपव. असक्तो ही आचरण कर्म परमाप्नोति पुरुष. हिंदीत वाचून दाखवतो. आसक्ति से रहित होकर कर्म करता हुआ मनुष्य परमात्मा को प्राप्त हो जाता है. तो खाऊचा डब्बा ज्यात सगळं जे हवं आहे, ज्याने आनंद मिळणार, तो प्राप्त होतोय. आणि हे असे 2-3 ठिकाणीच आहे त्या भगवद्गीता, 3-4 ठिकाणी लपवून ठेवलेलं आहे. त्याच्यापैकी हे एक सूक्ष्म आहे कर्मयोगातला. कर्म करायला सांगितलं आहे अर्जुनाला, हात धरून जवळ ओढून आणतो वापस, तो तर कर्म नाही कर म्हणते, मग कर्म तर करावं लागेल. पण हा आग्रह धरून नको करू की हे काय जिवंत तर राहतील ना, हे जगले तर काय होईल, मेले तर काय होईल, आम्ही जिंकू की काय. तू क्षत्रिय आहेस, धर्माचं रक्षण तुझं कर्तव्य आहे, हे धर्मयुद्ध आहे. हे अधर्मी लोक जर जिंकले तर नुसतं तुझं नुकसान असं होईल असं नाही. हा जोपर्यंत जगेल दुर्योधन ते सगळ्यांचे वाईटच वाईट आहे, म्हणून तुला युद्ध करणं आवश्यक आहे, तो जिंकण्यासाठी म्हणून नाही. तर इथे टिकून राहा. तस्मात सर्वेषु कालेषु माम मनुस्मर युद्धच. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. युद्ध तर निश्चयपूर्वक कर, पण आसक्त होऊन फळाची की पुढे परिणाम काय होईल याच्या नाही, आपल्या धर्मात राहून. असं तसं इथे लपवून ठेवली ही चिठ्ठी त्यांनी की अरे तुला पूर्ण परमात्म्याची प्राप्ती होईल बरं, या प्रकारे तू करशील. न भजन येत, न आवाज आहे, न शास्त्र माहिती आहे, न कुठलं वाचलं आहे, न विशेष अक्कल आहे, न काही समजत नाही, ज्ञान नाही, न कुठली तपस्या केली, न उपास तपास केले, न ब्राह्मण कुळात जन्म झाला, अनपढ आहे, अंगठा छाप आहे, काहीच नाही, पण पूर्ण परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते तुला. असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुष. तो परम पुरुष सांगता इथे सिक्रेट. तुझं आसक्ती सोडून फळांमध्ये आपली जिद्द हट्ट सोडून आपलं कर्तव्य कर्मात जर रत राहिला तर संपूर्ण परमात्मा तुला मिळेल बाबा. ही केवढी मोठी प्राप्ती सांगितली. बिनधास्त राहशील तर फर्स्ट क्लास राहशील, मस्त आपलं काम करून सोडून देशील आणि कधी चिपकणार नाही तुला. पद्मपत्र में वाम बसा, दुसऱ्या अध्यायात आपण ऐकलं स्थितप्रज्ञाच्या परिभाषेत. ब्रह्मज्ञानी सदा निरलेपा, जैसे जल में कमल अलेपा. चिपकणार नाही, सगळं घसरून जाईल. सोडण्याची वृत्ती जेव्हा आहे तुझी, धरण्याची, धरून ठेवण्याची, पकडून ठेवण्याची जेव्हा नाही होणार ती. इथे थांबवू आपण पुन्हा एकदा. तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ही आचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. इसलिए तू निरंतर आसक्ति से रहित होकर सदा कर्तव्य कर्म को भली भांति करता रहे, क्योंकि आसक्ति से रहित होकर कर्म करता हुआ मनुष्य
परमात्मा को प्राप्त कर सकता है, परमात्मा को प्राप्त हो जाता है. इथे थांबवतो मी. आणि मागच्या वेळेस जे माधीने भजन म्हटलं होतं त्याचा अर्थ समजून सांगतो आणि मग मी पुन्हा तिला म्हणतो एकदम, कारण अर्थ समजून जर भजन ऐकलं तर अजून आनंद होईल. तसंच खूप आनंद मिळाला, पण अर्थाने प्राप्ती होईल, अर्थ प्राप्ती. भजन श्रीमद भागवतात एक प्रसंग येतो, श्रीकृष्ण बद्दल आहे. 10व्या-11व्या स्कंदात त्याची चरित्र लीला आहे. लहान असताना 8 वर्षाचा असताना जसं ग्वाल बालांसोबत गोपाळ ज्याचा गोपाल काला करायचा माहिती आहे सगळ्यांना. सगळेजण आपला आपला आणून घरचं ते काय साम्यवाद होता. पण गरीब मुलाला असं नको वाटायला की याचे तर मक्खन देते याची आई, माझे ते माईने पोहे नुसते भिजवून दिले. सुदामा नावाचा मित्र होता, तो सुदामा नाही जो पुढे जो आला होता, तो याचाही लहानपणी एक सुदामा नावाचाही मित्र होता. निरनिराळे वेगळे जे मित्र होते, कोणी गरीब कोणी श्रीमंत, कसे जे काय, सगळ्यांना कोणाला असं भेदभाव न वाटा, कमी जास्त न वाटा म्हणून गोपाल कालाची प्रथा त्यांनी निर्माण करून, सगळ्यांनी जे आहे ते आणायचं, कोणी पाहायचं नाही, सर्व पहिले मिक्स करायचा आणि मग हा कालवेल डोळे बंद करून आपला आपला डबा होतायचा आणि मग हा गोपाल कालवेल त्याला मग डोळे उघडा. नोबडी नोज कोणी काय आणलं, त्याच्यामुळे कोणाला प्रश्नच नाही. जसं इथे व्हिडिओ बंद करून ठेवला तर कोण कान खात होत्या, कोण नाक काय डोकं खात होत्या, कोणी आहे की नाही कळायला काही मार्ग नाही, कारण व्हिडिओ बंद केला आहे. तसंच तिथे गोपाल काला होतात आणि मग सगळ्यांना घ्यायचं, सगळ्यांना आनंद, त्याचा आनंदही वेगळा. तसं जे रोज जायचे गुरं राखायला नेऊन, तसं एकदा गोपाल काला कमी पडला, आणायला काही विसरलं, भूक लागली. तर तिथे जंगलात असताना श्रीकृष्ण बलराम दोघं म्हणायला लागले की भूक लागली बाबा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की कुठून तरी दूर येतो आवाज येत आहे मंत्रांचा. आणि मग एका मित्राला पाठवलं, बघ रे कशाचा आवाज आहे, कसा दूर आहे. तर जाऊन तो आला 15-20 मिनिटांनी परत, म्हणे की अरे ते ब्राह्मण लोक एकत्रित झाले आहेत आणि यज्ञ करतात आहे खूप मोठा, खूप ब्राह्मण आहे, 100-150 ब्राह्मण जमा झाले आहे, यज्ञ करतात आहे मोठमोठ्याने ऋचा म्हणून करून आले. आणि त्यांच्या ब्राह्मण पत्नी सगळ्या बायका स्वयंपाक करून आल्या, परत पक्वान्न करून आले, एक से एक पक्वान्न बनवून आले. आणि इथे खूप भूक लागली या बिचाऱ्या मुलांना, 8-8 वर्षाच्या मुलांना, 8-9 वर्षाचे हे गोपाळ तडपून राहिले. आज कमी पडला तर घामाघूम थोडं लांब आत चालले गेले ते जास्ती. तर मग आपण त्या ब्राह्मणांच्या बायका जर करून राहिल्या तर आपण त्यांना मागू, आपल्याला देतील त्या नक्की. म्हणून ते म्हणाला, जा तू म्हणतो का त्यांना की ते कृष्ण बलराम आणि त्याचे मित्र आहेत, तुम्ही आम्हाला थोडं देता का, हे त्यांच्यासाठी भूक लागली आहे सगळ्यांना. तर ते गेले ब्राह्मण पत्नीने मागायला. तर ब्राह्मण पत्नी म्हणाली, बेटा हे आम्ही ना पत्नी आहे, पत्नी धर्मात आमच्या मिस्टरांना विचारा, सगळ्या मिस्टरांचा जोर सगळ्या मिसेसवर. तर ब्राह्मण म्हणाले, कोण कोण कुठून गाढवा आले इथे, तुम्ही चल भाट, इथे दिसत नाही का आम्ही उच्च कुळातले, आम्ही इथे यज्ञ करून आलो, इथे एवढा वेद तुमचा अधिकार नाही वेद ऐकण्याचा सुद्धा, चला भगा इथे. भगवून दिला. तर वापस आले कृष्णाने म्हटलं, बरं असं कर, यावेळेस जाऊन सांग की कृष्ण मागतो आहे. कृष्णाने निरोप पाठवलाय आणि विनंती केली आहे की तुम्ही प्लीज थोडं देता का, आम्हाला खूपच भूक लागली आहे, आता घरी जायचं खूप वेळ होऊन जाईल, आता जर दिलं तर. पुन्हा गेले ते मित्र, तर पुन्हा बायका म्हणाला, आमची खूप इच्छा बाबा, खूप कृष्णाबद्दल ऐकलाय आम्ही, हो माय गॉड प्लीज आम्हाला इतका द्यायची इच्छा, आम्ही कधी दर्शन नाही केले त्याचे, पण खूप ऐकलं आणि आत्ता असं वाटतं की हे सगळ्या स्वयंपाक त्याला नेऊन देऊ. पण अरे बाबा आम्ही ना इलाज नाही, आम्हाला यांना विचारतो, ब्राह्मणांना विचार. तर ते पुन्हा बौखलावून गेले ब्राह्मण की बस सांगितलं ना, चल भाग, कोणता कृष्ण कोणता गोपाल, कोणते गोराखी लोक, गोरखा लोक, गोरखा गुराखी, जे यज्ञ करून आला, भगवून दिलं त्यांना पुन्हा. तर मग परत आले ते पुन्हा. तर मग शेवटी कृष्ण म्हणाला की चला ठीक आहे, आता आपणच जाऊ, स्वतः गेले तिथे. ब्राह्मण पत्नींसमोर उपस्थित झाले. तर त्यांचं पाहून रूप सौंदर्य माधुर्य पाहून इतकं मन भावलं की त्यांच्याने राहायला नाही गेलं. 8-9 वर्षांनी ते स्वतः नेऊन
खाऊ घालून घालण्याची इच्छा झाली, जायला लागले. आणि ते ब्राह्मण पुन्हा रागवले, खूप रागवले. ऐकत नाही का तू? कशी पत्नी आहेस तू? एकदमच चिडचिड करायला लागले बायकांवर. त्याच्यानंतर त्यांना काही काळजी नाही, काही चिंता नाही, आपला नवरा रागवेल, घरातून काढून देईल. त्यावेळी तर खूप नवऱ्यांचं वर्चस्व राहायचं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तरी त्याला खाऊ घालून राहिल्या आणि टक 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 लावून बघून राहिल्या, डोळ्यातून नेत्र वाहून राहिले, थरथर हात कापून राहिले की माझं आज कसं सौभाग्य आलं ब्राह्मण पत्नीचं, की मी या परमेश्वराला मी आज खाऊ घालते आपल्या हाताने. तिथून जे भाव निघाले त्या ब्राह्मण पत्नींचे, त्याचं रूप पाहून हे संस्कृतमध्ये हे आहे. तर श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम, ते डोळ्यात नेत्रांजल कृतांजलिरभाषितम, की बस मी या श्रीकृष्णाला शरण आली. सुंदर गोपालम, मी आजपर्यंत ऐकलं होतं, आजपर्यंत बघायला नव्हती मिळाले नेत्रांनी. हा गोपाल जो आहे, गायींचं रक्षण करणारा, इंद्रियांमध्ये बसला. गो म्हणजे विशेष संस्कृत भाषेमध्ये इंद्रियां, ऋषिकेश आत इंद्रियांनी जे ग्रहण केलं, तो जो ऍक्च्युअली बघणारा गोपालम, पण गायींचं पण पालन करणारा. सुंदर गोपालम ओर वन महालम, ओर म्हणजे छाती, वर वनमाळी आहे हा. जातो वनातले जे कनेरीचे जिथे जे दिसले फळ बघून, रानटी फुलं, वाईल्ड फ्लावर्सचा हार बनवून सतत हे वेशभूषा सुंदर बनवणार. ओर वनमालम नयन विशालम दुःखहरम, इतके टपोरे पाणीदार मोठमोठे सुंदर डोळे, विशाल नेत्र, आणि ज्यांच्यात बघून नुसतं बघून सगळे दुःख हरून जातात. आयुष्यभराचे दुःख मी हरून जाते नुसतं याच्या सुंदर मोठ्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये बघून. किती सुंदर आहे, किती फ्रेश वैजंती माला त्याची, वाईल्ड फ्लावर्सची, रानटी फुलांची घातलेली. वृंदावन चंद्रम आनंद कंदम परम आनंदम धरणीधरम, की हा वृंदावनाचा, या तुळशी वृंदावनाचा चंद्र आहे. जणू जसं रात्रीच्या अंधकारात काळ्या आकाशात मोठा चंद्र मुख्य दिसतो, त्याच्यापासून दुर्लक्ष नाही करू शकत पौर्णिमेचं. तसा ह्या वृंदावनातला मुख्य चंद्र जो आहे, आनंद कंद म्हणजे जे तिथून आपोआप दरवर्षी निर्माण होतं. बटाटे लावले, अद्रक लावला, कांदे लावले, फुलांचे कंद लावतो आम्ही, तर दरवर्षी त्याच्यातून, कारण त्यात आतच असतं सोर्स जो आहे, झरा जो आहे आनंदाचा, आनंद कंदम, तिथून स्प्राउट होतो. परम आनंदम, परम म्हणजे सर्वोच्च, सगळ्यात वरच्या, धरणीधरम, हाच आहे जो ज्यांनी निराळे अवतार धारण केले होते. कासवाचा अवतार झाला, मत्स्य अवतार झाला, आणि संपूर्ण धरणीला. आणि आता तर आपण ऐकलं होतं की हे यांनी गोवर्धन पर्वताला करंगळीवर धरून ठेवला होता. हाच आहे बाबा तो ज्याच्याबद्दल आपण ऐकलं, हा धरणीधर जो आहे. वल्लभ घनश्यामम पूर्ण कामम अत्य अभिरामम प्रीतिकरम. वल्लभ म्हणजे पती, श्रीपाद श्री वल्लभ म्हणतो आपण. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा पती, म्हणजे विष्णू, जे दत्त गुरूंसाठी म्हणतो विष्णूचा अवतार. अनुसया मातेचे झालेला चंद्रलोकात ब्रह्म निघून गेला, दुर्वासा ऋषी म्हणून शिव निघून गेले, पण तो विष्णू दत्त म्हणून तिच्याजवळ राहिला, तो श्री वल्लभ. वल्लभ म्हणजे पती. वल्लभ घनश्याम, ब्राह्मण पत्नी त्याला आपला वल्लभ मानतात. म्हणतात सगळ्यांचा हा पती आहे. पती तो जो पडण्यापासून वाचवेल, जो पडू नाही देणार, त्याचा पती संस्कृतमध्ये व्याख्या आहे. जी पडली असेल तिला वर उचलणारा पती, अजून पाडणारा पती नाही. तस हा सगळ्यांना, कोणाला नाही पडू दिला. आपण ऐकलं होतं की यांनी कसं धरणी धरली ती, गोवर्धनाच्या खाली रक्षा केली होती. घनश्याम, सुंदर फ्रेश क्लाउड सारखा, आत्ता खाऱ्या पाण्याचे गोड पाणी करून आणलेलं जे ढग आहे त्याचा वर्षाव होईल सुंदर. घनन घनन घन घनन घनन घेर आई वर्षा. तसा हा घनश्यामम पूर्ण कामम, स्वतः मात्र पूर्ण काम आहे, आप्त काम आहे. जसं मी भागवतात म्हटलं होतं, आत्मा रामाश्च म्हणून. याला कुठली कामना नाही, याला काही इच्छा नाही, याच्यात काही आसक्ती नाही. हा काही स्वतःला मिळण्यासाठी काही करत नाही, हा तर पूर्ण काम आहे.
याचे सगळे काम झालेले आहेत. प्रीतिकरम, अभिरामम प्रीतिकरम. याच्यासोबत जो बलराम आहे हे प्रीतिकरम, सगळ्यांवर प्रेम करणारे, कंसावरही प्रेम करणारे, रावणावरही प्रेम करणारे आणि त्यांच्यासाठी जी योग्य तशी मुक्ती त्यावेळी देणारे. भज नंद कुमारम सर्व सुखकारम तत्व विचारम ब्रह्मपरम. ओहो हो, अगं बघ लवकर बघ, हा नंदकुमार नंदाचा आला बरं. तर आपल्याला आजपर्यंत इतकी इच्छा ते बघायला नव्हतं मिळाला. आपल्या समोर उभा आहे, तोंड उघडून आहे, हात पसरवत आहे, आपण त्याला खाऊ घालताय. हाच आहे तो नंदाचा कुमार, 8 वर्षांचा. सर्व सुख कर्म, किती सुख मिळते याच्याकडे बघून, याच्या अस्तित्वाने, याच्या सान्निध्यात. याचा सुगंध बघ किती सुंदर आहे, याचं सौंदर्य बघ, याचं माधुर्य बघ. हीच बरं ती बासरी बघ याच्यामध्ये लागलेली, जिचा आवाजून आपली आत्मा तडफडून उठायची. शोधायचं कुठे आहे, कोण इतकं सुंदर गोड वाजत आहे. सर्व सुखकारम तत्व विचार, आणि हाच जे आपले ब्राह्मणपती दिवस वर्षानुवर्ष धूर चाटत ज्ञान खबरीच्या म्हणत ब्रह्माचं व्याख्यान करतात, तात्विक चिंतन करत बसतात रात्रीच्या मध्ये. त्या तत्वाने विचार केला तर हाच तो प्रत्यक्ष ब्रह्म आपल्या समोर 8 वर्षाचं बाळ होऊन समोर आला. केवढं कौतुक, काय आश्चर्य की हा परब्रह्म आहे, हा परमात्मा असा इतकं सुंदर गोड मुलगा माझ्या समोर येऊन उभा आहे. तत्व विचारम ब्रह्मपुरम. श्रीकृष्ण शरणम, या कृष्णाला मी शरण आली. शिर मुकुट सुदेशम कुंचित केशम नटवर वेशम कामहरम. की शिर मुकुट सुदेशम, की बघ याच्या मस्तकावर किती सुंदर फुलांचं मुकुट घातलं. यशोदा माता तिच्या जवळ जे ते लावून द्यायचे, आणि एवढं जाऊन मग अजून फुलाचे मुकुट स्वतःवर लावून घ्यायचे, याचे मित्राला सजवायचे. की सुदेशम, किती सुंदर आहे याच्या डोक्याचा प्रदेश भाग तो जो आहे. शिर, डोक्यावर, मुकुट, सुदेशम, किती शोभा देतो आहे. कुंचित केशम, इतके घुंगराले कुरळे मधून मोकळे केस किती छान त्यांनी बांधले, जणू त्याचाच मुकुट बनवला. नटवर वेशम, काय मस्त स्वतःला सजवून घेतलाय यांनी. इथे कानात एक फुल लावला, इथे फुलांची माळ घातली, इथे मुकुट घालून बसलाय, इकडच्या साईडला मोराचं पीस ठेवलाय, बासरी अशी ठेवली आहे, इथे असं बांधून घेतलं, इथून काळा रंग ठेवलाय शोभायसाठी. त्रिभंगी मुद्रामध्ये उभा आहे, असा खूप पोज वगैरे घेऊन उभा आहे आपल्या समोर. इकडे काठी ठेवून आहे. दुसरा हात मित्र, काय नटवर वेशम आहे, की केवढा काय ऍक्टर आहे, काय ऍक्टिंग आहे, की किती मन मोहून घेतं. नट शिर मुकुट सुदेशम कुंचित केशम नटवर वेशम कामवरम. तो कामदेवाच्या वरचा झाला. कामदेवाची सगळी प्रशंसा करतात, पण जिथे मन मथनाथ याचं नाव आहे, मनाचं जो मंथन करतो कामदेव, त्याचं ज्याने मंथन केलं, हा कामदेवाची जिथे विकेट पडली, कामदेव जिथे स्तब्ध झाला, याचा पुत्र म्हणून आला पुढे कामदेव. याच्यासारखा दिसे मग तो. आपलं कामदेवाने आपलं रूप सोडून वडिलांसारखा पुत्र दिसत, तसं कृष्णासारखा दिसायचा प्रद्युम्न. दोघं उभे राहायचे तर लोक कळायचं नाही की कृष्ण कोणता आणि प्रद्युम्न कोणता. तसा हा ती इतका तेव्हाही तितकाच यंग दिसेल, मुलासारखाच. तर कामवरम, कामापेक्षाही वरसलेला. माया प्रथम अनुजम हलधर अनुजम पतिहत धनुजम भारहरम. हा मायाच्या आधीचा हा माया पती आहे, मायाच्या अधीन नाही आहे, याची सावली म्हणजे माया आहे. हलधर अनुजम, माया प्रथम मनुजम, मनोज म्हणजे ब्रह्मदेवाचं नाव आहे. याच्या मनातून निर्माण झालेला ब्रह्म, ज्यानी माया प्रस्थापित केली. पुढे 10व्या अध्यायात भगवद्गीतेत ऐकू आपण, मदभावा मानसा जाता येशा इमाम प्रजा. श्रीकृष्ण विभूती योगात अर्जुनाला सांगतो 10व्या अध्यायात, तर ही सगळी प्रजा जी आहे, जे काही निर्माण झाले नुसते माझ्या मनातल्या भावांनी निर्माण झालंय. मदभावा मानसा जाता, मनातून जन्मले माझे आहे सगळे. मनोज म्हणजे मनातून जन्मलेला, मनोज ब्रह्मचं नाव आहे मनोज. तर मनुजम,
याच्यापासून जो ब्रह्मा झाला ज्यांनी माया निर्माण केली. हलधर अनुजम, बलराम जो आहे हलधर त्याचा अनुज आहे. उजवा म्हणजे श्रेष्ठ, उजवा म्हणजे डावा, डावा म्हणजे कनिष्ठ लहाना भाऊ, त्याचा अनुज असलेला, अनुज म्हणजे लहाना भाऊ, त्या बलरामाचा लहाना भाऊ, ज्यांनी त्याला यावेळेस प्राधान्य दिलं. मागच्या जन्मात जो दुःखी पीडित झाला लक्ष्मणाच्या आणि रावणे, लक्ष्मण रडत प्रार्थना केली ती शेवटी सोडायच्या ती देह. यमराजाच्या शापाने लक्ष्मणाला देह सोडावा लागला. ती कथा पुढच्या वेळेस कधी केव्हा करू. तर पण जायच्या आधी खूप आर्द्र चित्ताने विनवणी करून खूप रडून लक्ष्मणाने प्रार्थना केली की मला खूप त्रास झाला दादा, या जन्मात तुझे खूप कष्ट पाहावं लागलंय. नाही सहन झाला की इतकं तुला इतके काटे बोसणं, असं तू जमिनीवर झोपणं, असं 14 वर्ष वनवास, असं माझ्या बहिणीपासून वेगळं राहावं लागणं, सीतेला पुढे मला नेहमी तिच्याकडे पुन्हा कधी नको, पुढच्या वेळेस मला मोठा भाव बनव. यावेळेस मला इलाज नव्हता, तुझं ऐकावं लागायचं, जे तू म्हणायचं जसं म्हणायचं तसं हा भैया म्हणून ऐकावं लागतं. मी तुला आदेश दिला असता, नाही तर मोठा भाव असतं की नाही नाही काय कायचं ऐकायचं, नाही सीतेला सोडायचं, नाही इथे झोपायचं, पण इलाज नव्हता. पुढच्या वेळेस मग येशील मला मोठा भाऊ बनव. तर रामाने स्मित हास्य करून ठीक आहे बेटा, पुढच्या वेळेस तू मोठा भाऊ बन, तुझा आदेश आणि मी कधीही तुझा आदेश नाही नाकारणार. आणि इकडे बलराम बनून आले आणि खरंच त्याचे चरित्र आहे. मोठे मोठे संकट येण्याचा प्रसंग आला होता. बलरामाने जे आदेश दिले ते जर ऐकलं असतं तर अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह नसता झाला, भीमाने दुर्योधनाचा वध नसता करू शकला. आणि बलरामाने म्हटलं होतं आणि यांनी होही म्हटलं कृष्णाने, कारण मागच्या जन्मात अवतारात तुला म्हटलं होतं तू मोठा भाऊ होता, तुझं ऐकेल. तर आता काय करायचं म्हणून शेवटी यांनी युक्ती काढली वेगळी, आदेशही ठेवला आणि युक्तीही काढली. तर ते हलधर अनुजम, त्या बलरामाचा छोटा भाऊ म्हणून जो आला आहे इथे, पतिहत धनुजम भारहरम, तर श्रीराम जो होता मागच्याचा सगळ्या भूमीचा भार हरणारा. वेळ झाली म्हणून मी थोडं अजून लवकर करतो, कारण याच्यापेक्षा अ पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स, तसे या शब्दांच्या पेक्षा 1000 पटीने सुंदर भजन ऐकायचं आहे. म्हणून अद्वीचं वल्लभ व्रज पालन, संपूर्ण व्रजाचं पालन करणारा, संपूर्ण व्रजाचा पती जो आहे, व्रजभूमी जी आहे, भटक्या जमाती जसं त्यांचं रक्षण करणारा, सुभग सुधालम हितम अनुकालम भावभरम, सगळ्यांचा हितकारी जो आहे, हितचिंतक जो आहे, सुहृद जो आहे, गीतेतही म्हणतात सुहृदम सर्वभूतानाम, भावभरम सगळे भाव पुरवणारा. कसा कोणी शांत भावाने आला तर त्याला शांती मिळेल, कोणी मधुर भावाने आला तर प्रेमाचा अनुभव होईल, कोणी वैर भावाने आला तर त्याला दुश्मनीचा अनुभव होईल, कंसाला मिळाला त्याचा अनुभव, कोणी पुत्र रूपाने मानलं तर त्याला तसा भाव प्राप्ती होईल. जो ज्या भाव ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः, हा गीतेतला श्लोक आहे की जो ज्या भावाने येईल त्याचा तसा भाव मी पूर्ण करतो. ते इथे तसं म्हणलं भावहरम, सगळ्यांचे भाव पूर्ण करणारा. भज नंद कुमारम सर्व सुखकारम प्रीतिहरम करम. तर हे भजन आता आपण ऐकू. बरोबर वेळ झाली, वेळेनी सुरुवात झाली. लता त्यांचा धन्यवाद आहे बरोबर वेळेवर येण्याबद्दल. आणि वेळेप्रमाणे संपवू. माधवी पण आली आहे. आता माझं बोलणं थांबवतो, आपण भजन ऐकू आणि मग त्यानंतर ध्यान करून भगवत चर्चा करू.